एक गुरु असा होता एक गुरु. राजा उदार होता. राजा किती उदार जेवढे जगामध्ये आतापर्यंत गुरु झाले, दानशूर झाले, त्यामध्ये 2 नंबरला त्याचं नाव आहे. तो राजा होता बळी. आणि बळीचा यज्ञ होता. बळीच्या दारात उपाशी कोणी माघार जात नव्हतं. खाली हाताने कोणी माघार जात नव्हतं. 1 नंबरला कर्ण आहे, 2 नंबरला राजा बळी ध्यानात असू द्या. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. बळे विन शक्ती बोलू नये. कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिवाया. सायासे करशी प्रपंच दीन निशी. सायासे करशी प्रपंच दीन निशी. हरिशी न भजसी कवण्या गुणे. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. ज्ञानदेव मने हरिजप करणे. ज्ञानदेव मने हरिजप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. समचरण सरोजम सांद्रने लांबुदावम. जगन निहित पाणी मंडनानम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम. सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमना. पांडुरंगा करो प्रथम नमना. पांडुरंगा करो प्रथम नमना. दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुगुरु सुधारे. बनरव रघुबीर विमल यशो जोदायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोय हर हो कलेस भिकार. हे दुख बंधन मारुति नंदन. हे दुख बंधन मारुति नंदन. सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंबार. पवन सुत विनती वारंबार. हे दुख बंधन मारुति नंदन. हे दुख बंधन मारुति नंदन. विनती पुकार पवन सुत विनती वारंबार. पवन सुत विनती वारंबार. योगी
थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुका स्वामी तुहा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळे रक्षिले निर्जीव कागदासी अनुरेणुया तो गणा तुका आकाशाये वळा तुका आकाशाये वळा तुका आकाशाये वळा अनुरेणुया तो गणा तुका आकाशाये वळा तुका आकाशाये वळा तुका आकाशाये वळा अनुरेणुया तो गणा अनुरेणुया तो गणा तुका आकाशाये वळा तुका आकाशाये वळा अनुरेणुया तो गणा अनुरेणुया तो गणा तुका आकाशाये वळा तुका आकाशाये वळा भाविवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती बळवीन शक्ती बोलू नये हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे मोकाशिवाडी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी व्यास पौर्णिमेनिमित्त म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या या छोट्याशा पण अतिशय देखण्या गावामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं. नंतर कीर्तनाचं आयोजन केलं आणि कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी मोकाशिवाडी त्याचबरोबर आपल्या गावचे भूषण एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदर्श उद्योजक प्रतिष्ठित उद्योजक ज्यांनी जन्म महाराष्ट्रामध्ये घेतला. जन्मभूमी ज्यांची महाराष्ट्र आहे पण कर्मभूमी मात्र चेन्नई आहे अशा आपल्या गावचे भूषण आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय अमृतराव उर्फ बंडू तात्यासाहेब गायकवाड आहे ना. एकदाच वाचलं होतं अजून मी ध्यानात ठेवलंय चुकल्यावर परत उद्योग नको पण राहिलंय ध्यानात. यांनी या कार्यक्रमाचं कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून मला येण्याचं भाग्य लाभलं. सर्व माय माऊल्यांच्या ग्रामस्थांच्या चरणाच्या दर्शनाचा योग आला आणि तुमच्या समोर कीर्तन सेवा करत असताना कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा हरिपाठ प्रकरणातील 4थ्या नंबरचा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या भक्तीचं महात्म्य त्याचबरोबर नामाची साधनेचं नामाची जी साधना आहे नाम साधना त्याचं फळ किती मोठं मिळतं याचा अनुवाद करणारा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परवा दिवशीच माझं आपल्याच शेजारी कीर्तन झालं. कुठल्या गावात झालं? नवाळवाडीला आलेत का नवाळवाडीचे लोक? बरेच आलेत ना. मग घेतलं किती ती का तिकडचे झाले सगळे? नवाळवाडीला कीर्तन झालं. त्यांनी सांगितलं इथं 27 तारखेला कीर्तन आहे. मी तर म्हणलं का डायरीला ही 29 मांडली ही म्हणते 27 म्हणलं आता कुठंच व्हायचा दिसतोय. पण योगायोगाने 29च निघली. ऐका आपण सर्वजण आज संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे देशामध्ये व्यास पौर्णिमेचं याला मुख्य नाव व्यास पौर्णिमा आहे पण त्याचंच नाव पुढं गुरुपौर्णिमा झालं. गुरुपौर्णिमा आपण म्हणून संपन्न करत असतो. का करायची असते गुरुपौर्णिमा संपन्न साजरी?
काहीतरी महत्व असेल ना. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचा गाडा चालत असताना आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याला एक कलाटणी देणारं व्यक्तिमत्व असतं. आपण जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये भवितव्य घडवण्याच्या माग कुणाचं नाही कुणाचं योगदान असतं, ध्यानात असून द्या. त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान काय कुणाचं असेल ते गुरूंचं ध्यानात असून द्या. प्रत्येक इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आत्ता बसलेला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण नाही कोण गुरु आहे ध्यानात असून द्या. एकही असं नाही की त्याच्या आयुष्यामध्ये गुरु नाही. आहे का कोणाचा माझ्या आयुष्यात गुरुच नाही? सांगा की. तुम्ही टेन्शन घेऊ नका कीर्तनाचं, नाही तर तुम्ही पाक माझ्याकडे असं बघायला लागलाय जणू कीर्तन झाल्या झाल्या कापाय न्यायचंय तुम्हाला. इतकी बेकार तोंड केल्यात तुम्ही. बोलत राहा, बोलल्या तर नंतर कीर्तन कळतं, ध्यानात असू द्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालवाडीला टाकल्यापासून गुरु, पहिले गुरु आई वडील, पहिले गुरु आई वडील, त्याच्या नंतरचा पुढचा प्रवास आहे ते आपल्या आयुष्यातला प्रत्येक जणाचा गुरुच्या मार्गदर्शनानेच घडत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये लहानपणावर शाळेत टाकलं गुरु होते, गुरु होते का? पण पहिल्या गुरुत आणि आताच्या गुरुत लय फरक आहे. पहिल्या गुरुत आणि आताच्या गुरुत फरक आहे ना शाळेत टाकलेल्या. आताच्या मुलांना गुरुनी मारायचं नाही, मुलांनी गुरुला मारलं तरी चालतंय. मारत्यात काय काय, पोरांनी नाही मारलं तर त्याचा आईबाप मारतात शाळेत जाऊन, पण मारतात. आताचा गुरु मार खात्यात. पण पहिलं गुरु अशी होते, ही म्हातारी टोपीवालीत ना त्यांना इचा गुरु, गुरुच्या डोक्यात आलं नाही ह्याला हाणायचं आहे, तो रविवारचा पण हाणायचा सुट्टी दिवशी. पेटणी चालताना दिसला तरी विद्यार्थी पळून जायची मधनं, आलं फुटणं. पण आदरपूर्वक भीती होती पहिल्या गुरुची, बरोबर आहे का नाही? तुमच्या वयातलं थकलेलं गुरुजी असू द्या, आता एखादा असेल की थकलेला गुरुजी कुठं तरी अजून आदरपूर्वक बघतो नाही त्यांच्याकडं, हे गुरुजी आमचं गुरुजी. आता तसं नाही राहिलं. काय फोकाट शिकावतो का, रक्कम घेतोय ना तू, अशी म्हणून मोकळी होते ती. त्यामुळे आता आदर राहिला नाही, ध्यानात असून द्या. पहिला आदर होता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु आहे आणि त्या गुरुचा आपल्या उपकार येतं आणि त्या गुरुच्या ऋणातून उतराय होण्यासाठी आजचा दिवस आहे, ध्यानात असून द्या. पण त्याला कळल त्याला आहे म्हणून ही गुरुपौर्णिमा आहे ना, त्याच्यासाठी उपकार आहेत आपल्यावरती. आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर कोण पण गुरु चांगला असावा, गुरुच्या ऋणातून उतरा व्हायला गुरु चांगला असावा, नाही त्याने पाक आपल्या संसाराचं वाटोळ्याला केलं असावं. गुरु प्रत्येकाला आहे, ह्याला सुद्धा गुरु आहे. चल मी आहे, मी पहिल्यांदा पाचतो, सुरुवात झाली की तुझा तूच. तसला गुरु उपयोगाचा नाही. एखादा गुरु सांग जा त्याच्या दारात लाकूड पडलंय स्वयंपाकाला व्हायला आण उचलून, तसला गुरु नाही. गुरु कसा असावा ध्यानात, भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ज्याचं अमूल्य मार्गदर्शन होतं तो गुरु ध्यानात असून द्या. हा भवसागर तरुण जाण्यासाठी ज्याचं मार्गदर्शन होतं तो गुरु ध्यानात असून द्या. तसा गुरु असला तर त्याच्या उपकार आहेत आणि त्याच्या उपकाराच्या ऋणातून उतराय व्हायचे, ध्यानात असून द्या. ऐका, देव सुद्धा, देव भगवान श्रीकृष्ण लहानपणी यशोदा माताच्या हातनं खात असताना यशोदा माता इतकी त्याचा काळजीपूर्वक सांभाळ करत होती, तोंडाची चव बदलू नये इतकं घरात लोणी होतं. लोण्याशिवाय भगवंताला काय खायला मिळालं नाही. चालायचं म्हणलं भगवंतानी, गाडीच्यावनं चालत होता. ए देव देव घरी काम अजिबात नाही, लाडका यशोदा मायाचा भगवंत. पण तोच भगवंत ज्या वेळेस गुरूंच्या घरी शिक्षण घेण्यासाठी गेला त्यावेळेस ए देव, आपण छाटछूट आहे देव, सांदीपानीजी गुरूंच्या घरी गेले ना त्यावेळेस सरपण गोळा करायला जायचा भगवंत माझा देव, पाणी आणून द्यायचं स्वयंपाकाला गुरुमातेला देव. आपण देव जर इतकी सेवा करत असेल गुरूंची देव, मग आपण तर केली पाहिजे ना, केली पाहिजे. पण गुरु तसा असावा, ध्यानात असू द्या. एक गुरु असा होता एक गुरु. राजा उदार होता. राजा किती उदार
जेवढे जगामध्ये आतापर्यंत गुरु झाले, ह्या दानशूर झाले, त्यामध्ये 2 नंबरला त्याचं नाव आहे. तो राजा होता बळी. बळी आणि बळीचा यज्ञ होता. बळीच्या दारात उपाशी कोणी माघार जात नव्हतं, खाली हाताने कोणी माघार जात नव्हतं. 1 नंबरला कर नाही, 2 नंबरला ज्या बळी ध्यानात असू द्या. बळी आणि बळीच्या यज्ञामध्ये बळीची इतकी ताकद वाढली होती, देव लोकांवरती राज्य करेल एवढी ताकद वाढली ती भगवान बळीची. आणि बाकीच्या देवदेवतांनी विष्णू भगवंताला प्रतिज्ञा केली, देवा असुरांचा राजा आहे, राक्षसांचा राजा आहे, ताकद वाढली, संपला पाहिजे बळी. मग विनंती केली भगवंताला. भगवंताने काय केलं, आता भगवंताचा अवतार त्याच्यासाठी आहे. कशासाठी? धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतात उत्थानम धर्मस्य तदात्मानां सृजनम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याने सांगितलं, मी घेतो परीक्षा त्याची. बळीला ना मी संपवतो, अस्तित्व संपवून टाकतो. आणि ऐका, बळीराजाला संपवण्यासाठी भगवंताने काय केले, बटू अवतार घेतलाय. वामन झालाय माझा भगवंत, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि बळीची यज्ञात आलाय. आणि बळीने बघितलं, काय गोंडच ब्राह्मण आहे, किती सुंदर दिसायला. बळीला मोहित, देव आहे तो, देव आहे तो, किती देखणा दिसत असं देव. बळीच्या लक्षातच आलं ना, हे देव आहे ना, आपली परीक्षा घ्यायला. विचारलं, बाबा काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे काहीच नको, तुझं फक्त ख्याती ऐकून आलोय, तू लय दानशूर आहे म्हणून ऐकाय आलंय, मला लय दानशूर आहे म्हणून ऐकाय आलंय, म्हणून तू कसा आहे बघाय आलोय. आलाय ना, काहीतरी मागा. बळी म्हणतोय, माझ्या दारात तसं कोणी मागायला जात नाही, मागा काहीतरी. म्हणलं काहीच नको, आमच्याकडे सगळे. अहो मागावं काहीतरी. एक राजा, मला काहीच मागायचं नाही, पण तू मागा म्हणतोय म्हणून मागतो. काय झाले, आम्ही साधू ऋषी मुनी, आम्हाला काय होतंय, तप करायचं म्हणलं तर एका जागेवर आम्हाला बसून देत नाहीत, हाकलून देते ती लोक. म्हणून मला तप करण्यापुरती जागा पाहिजे. जागा तप करण्यापुरती किती, फक्त 3च पावलं जागा पाहिजे. बळी म्हणला, अहो काहीतरी चांगलं मागा. तिथं गुरु उपस्थित होता. कुणाचा? मी जाऊ का घरी निघून? मी बीबीच्या त्याटात बसणं बॉम्ब आलतोय तुमच्यापाशी, जाऊ का? एक कारण तुमच्याकडे बघ, बुजगाव शेतकरी तुम्ही, बुजगावनं कसं, बुजगावनं शेतात काय आपण करतो असं काय काय म्हणतात, काय म्हणतात ताई, बुजगावनं. बरोबर आहे, बुजगावनं कशासाठी केलेला असतो? लोकांना वाटाव कोणतरी शेतात आहे. बरोबर आहे ना, कोणतरी शेतात आहे. पण ती बुजगावनं असं असतं, चोरणारा त्याच्या फुडणं जरी खुडलं ना तर ते असंच थांबलेलं असतं. त्याला थोबाडलं तरी ते असंच असतं. ती हालत नाही, बोलत नाही, टाळी वाजवत नाही, भजन करत नाही. कोण? हा, मग त्यामुळे ते बुजगावण्यागत माणसाने नसावं. मी बोंबालतोय बिंबीच्या त्याटापासून, तुम्ही उत्तर द्या कमीत कमी. कोण होतं शेजारी? गुरु, नाव शुक्राचार्य. ऐका, बळीने सांगितलं, दिली 3 पावलं जागा दिली तुम्हाला. त्यांनी सांगितलं, ए बळी, अरे वेड्या, तो सामान्य नाही, देव आहे देव, तुझी परीक्षा घ्यायला आलाय, तो तुला फसावतोय. देऊ नको संकल्प, सोडू नको, गुरु सांगत होता. बळीराजा म्हणला, ए गुरुजी, अहो देव माझ्या दारात भिकारी म्हणून आलाय आणि माझी परीक्षा बघतोय. देवानी परीक्षा घ्यावी ह्याच्यापेक्षा पुण्य काय आहे? देणार देणार. आणि ऐका, सोड संकल्प म्हणला. कोण? देव. वामन सोड संकल्प. झारी घेतली, झारीत संकल्प सोडायला. गुरुला असं वाटलं माझा विद्यार्थी वाचला पाहिजे, म्हणून त्यांनी सूक्ष्म रूप घेतलं, बारकर रूप, आणि झारीच्या तोंडाला जाऊन बसलं. कोण? शुक्राचार्य. पाणीच बाहेर येऊन द्याय नाही, संकल्प सोडायला पाणी लागतं ना, पाणीच बाहेर येऊन द्याय नाहीत. कोण? शुक्राचार्य. ती म्हणजे पाणी काय नाही, पाणी काय नाही.
वामन भगवान म्हणले, अरे झारीच्या तोंडात त्या फलात काहीतरी घाण आले असेल, ती दरवाजी चटई होती का, चटई त्यांच्यापाशी, ती काडी काढून दिली म्हणजे ह्याची त्याच्या डोस म्हणजे त्यातनं ती घाण निघल. डोसलं तर ते असं बसलं होतं त्याच्यात आत, फुटला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. आला बळी डोळ्याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. आड आला म्हणून या फोडी याला डोळा, बळींनी आणलेला शुक्र केला. ध्यानात असून द्या, तसल्या गुरुचा विचार करायचा नाही. देव जोडे ते करावे अधर्म, अंतरी ते कर्म नाचर. भगवंत जोडतो, जिथं जोडला जातो ना भगवंत, अधर्म केला तरी चालतोय. आणि भगवंत आपल्यापासून लांब जाणार, तर धर्म असला तरी करायचा नाही. ध्यानात असू द्या, भगवंताशी नातं निर्माण झालं पाहिजे.